महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत म्हणजेच एनडीएमध्ये सहभागी होणार का, या प्रश्नानं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांच्यात बैठक झाल्याची चर्चा आहे. या बैठकीत भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र या बैठकीतील चर्चेची अधिकृत पुष्टी कोणत्याही पक्षाकडून करण्यात आलेली नाही. राजकीय सूत्रांच्या मते शरद पवार यांनी पक्षातील आमदार आणि खासदारांची भूमिका जाणून घेण्यासाठी काही वरिष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. पक्षानं सत्ताधारी आघाडीत सहभागी व्हावे की विरोधी पक्षातच राहावे, यावर अंतर्गत चर्चा सुरू असल्याच्याही चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मात्र या चर्चांना स्पष्टपणे फेटाळून लावलं आहे. माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीएमध्ये जाणार असल्याच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही. गेले अनेक दशकं आम्ही भाजपाच्या विचारसरणीच्या विरोधात भूमिका घेतली आहे आणि आजही सक्षम विरोधक म्हणून जनतेच्या प्रश्नांसाठी लढत आहोत. त्यांच्या या वक्तव्यानंतर पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट झाल्याचे मानले जात आहे. तरीही राजकीय वर्तुळात पडद्यामागील हालचालींच्या चर्चांना पूर्ण विराम मिळालेला नाही. शरद पवार यांच्या राजकारणाची शैली नेहमीच अनपेक्षित निर्णयांसाठी ओळखली जाते. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालींकडे विरोधकांसह सत्ताधारी पक्षाचेही बारकाईने लक्ष असते. मात्र सध्याच्या घडीला हे स्पष्टपणे सांगणं महत्त्वाचं आहे की एनडीएमध्ये सहभागी होण्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. सध्या या केवळ राजकीय चर्चा आणि सूत्रांच्या माहितीवर आधारित दावे आहेत. तर पक्षांकडून अशा चर्चांचे खंडन करण्यात आले आहे. आता येत्या काही दिवसात शरद पवार किंवा पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांकडून याबाबत कोणती अधिकृत भूमिका मांडली जाते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.